नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा मला कस्टमरने काय आणून दिलेलं हे जुनं टॉवेल आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असं मला कस्टमरने हे जुनं टॉवेल आणून दिलेलं आहे. तर या टॉवेलपासून कस्टमरला आपण एक बसण्यासाठी म्हणजे त्यांना ते मला जॉब करत असतात तर त्यांना बसण्यासाठी आपण एक अशी सुंदर अशी मॅट त्यांना बनवून देणार आहोत. तर पाहू शकता हे जुनं टॉवेल आहे. जुनं टॉवेल फेकून देण्यापेक्षा त्याचा त्याचा असा आपण त्यांना एकदम मस्त अशी मॅट बनवून देणार आहोत. आणि या साडीचा ही जी पांढरी साडी आहे या साडीचा आपण तिला कव्हर लावणार आहोत. तर ही जी मॅट आपण आता बनवणार आहोत तर ही आपण जेवताना बसताना पण हिचा आपण वापर करू शकतो, खाली बसताना पण आपण हिचा वापर करू शकतो. तर अशी खूप उपयोगी मॅट आता आपण बनवणार आहोत. आणि हे टॉवेल आहे, जुनं टॉवेल फेकून देण्यापेक्षा त्याचा आपण असं पुनर्वापर करून एक मस्त अशी सुंदर अशी आपण मॅट आता बनवणार आहोत. तर पहा ही जे टॉवेल आहे हिचा जो काही हा जो काठ असतो हा काठ कधी कधी जाड असतो. तर तो जर कापला तरी पण चालतो. आणि जर नसेल कापायचं आपल्याला तर आपण ह्याच्यामध्ये जी शिलाई मागलेली असते ती शिलाई आपण पुसून टाकायची, ते जेणेकरून हे काठ याप्रमाणे असं निघून जातं. म्हणजे तेवढा भाग आपल्याला कापायची गरज पडत नाही. तर पहा आता आपल्याला ही जी साडी आहे या साडीचा कवर या टॉवेलला आपल्याला या साडीचा कव्हरला म्हणजे टॉवेल मध्ये येईल आणि साडीचा कव्हर असं खालून वरून आपल्याला साडीचा कव्हर लावायचा आहे. तर पहा ही मस्त अशी साडी आहे. तर या साडीमध्ये दोन कलर आहेत बघा. तर एक पांढरा कलर आहे आणि एक लाल कलर आहे. तर लाल कलरचाच आपण कव्हर लावूयात आणि पांढरा कलर आपण आतमध्ये टाकून पांढऱ्या कलरचीच आपण बॉर्डर लावूयात. तर आता हे पांढरा आणि लाल हे दोन्ही कव्हर आपण कापून घेऊ. तर पहा याप्रमाणे आपण हा पांढरा कव्हर कापून घेतला साईडला. आता आपण थोडा वेळ साईडला ठेवूयात. आता हा लाल कव्हर आहे, हा पूर्ण साडीचा जो धडपा आहे हा पूर्ण लाल आहे. तर या धडप्यालाच आपण काय करूयात की कव्हर लावूयात. आपण जो मॅट बनवणार आहोत त्याला या साडीचाच आपण कव्हर लावूयात. तर आता आपण ह्याला काय करूयात, ह्याचे दोन भाग करूयात. आता याप्रमाणे असे ह्याचे दोन भाग करूयात. तर पहा आता ह्याचे आपण असे आता दोन भाग केले म्हणजे ह्याच्यातला एक पदर आपल्या या टॉवेलला खालून आणि एक पदर आपल्या टॉवेलच्या वरून येईल. तर हे दोन साडीचे दोन भाग असे याप्रमाणे केले. आणि आता हा जो पांढरा पांढरा धडपा राहिलेला आहे साडीचा तर याच्यामध्ये पण आपण दोन भाग करूया. एक भाग आपल्याला पट्टी म्हणजे बॉर्डर लावायसाठी होईल आणि एक भाग आपल्याला टॉवेलच्या आतमध्ये टाकून देऊयात. मॅट मध्ये एक भाग टाकूयात आणि एक भाग आपण बॉर्डर म्हणून लावूयात. आता याचे पण आपण दोन भाग केलेले आहेत. याची एक बॉर्डर आपण लावूया आणि एक भाग आपण जी आपण मॅट बनवणार आहोत त्याच्यामध्ये टाकून देऊयात. तर पहा आता हा एक धडपा, हा जो पांढऱ्या कलरचा धडपा आहे याचे पण आपण दोन भाग करूयात अजून. म्हणजे खालच्या साईडने एक भाग आणि वरच्या साईडने एक भाग असे दोन भाग होतील. याप्रमाणे असे याचे आपण सगळे आता धडपे तयार करून घेतलेले आहेत. तर पांढऱ्या धडपा होता याचे दोन धडपे केलेत, हे रेड कलरचे दोन धडपे केले आणि हे आपलं आता एक टॉवेल आहे. तर यापासून आता आपल्याला एक सुंदर अशी मॅट आता बनवायची आहे. तर पहा आता आपण हे जे धडपे बनवलेले आहे तर यामध्ये आपण आपला टॉवेल टाकणार आहोत. तर हा पहिला धडपा आहे. तर धडपा खाली टाकताना आपण ही जी उलटी बाजू आहे उलटी बाजू वर केलेली आहे आणि सरळ बाजू खालच्या साईडला गेलेली आहे. तर दोन साड्यांचा कव्हर खाली आणि वर येईल असा मध्ये टॉवेल येईल. पाहू शकतो याप्रमाणे आपण हे असं अंथरून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला असं आता टॉवेल टाकायचा आहे. त्याच्याप्रमाणे असा आपला हा टॉवेल असा मधोमध टाकायचा आहे आणि सर्व साईडला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. सर्व साईडला लाल साडीचा कव्हर लावणार आहोत. तर आता लाल साडी आपण वरून येईल.
तर याप्रमाणे आपण हा दुसऱ्या साडीचा कवर टाकला आहे आणि हा कवर आहे. तर याची सरळ बाजू आता वर काढायची आपल्याला. तर सरळ बाजू याची वर काढली अशी टॉवेल. आणि आता आपल्याला आपला जो टॉवेल आहे त्याच्यापेक्षा जर थोडा जास्त वाटत असेल साडी तर आपल्याला तो कट करून टाकायचा आहे. तर याप्रमाणे आपण कट करून टाकायचा थोडं जास्त आपल्याला वाटत असेल तर. तर पहा हा आता मी जो काही जास्तीचा भाग होता तो आता मी पूर्णपणे कट करून टाकलेला आहे. आणि आपला जी टॉवेल आहे त्यातलं सरकू नये यासाठी आपण हे जे टाचपिन आहे हे टाचपिन आपण 4 कोपऱ्याला लावणार आहोत. तर पाहू शकता याप्रमाणे असं हे टाचपिन लावून घ्यायचं. तर जेणेकरून काय होईल की आपला आतला जो टॉवेल आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही, म्हणून 4 कोपऱ्याला 4 टॉवेलला असं हे टाचपिन लावून घ्यायचे. तर याप्रमाणे आपण हे 4 कोपऱ्याला 4 टाचपिन आता लावून घेतलेले आहे. तर टाचपिन लावून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याला एक साईडला अशी पूर्णपणे शिलाई करायची आहे. तर पहा याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं आणि आता एक साईडला याप्रमाणे इथून एक साईडने आपल्याला शिलाई करायला चालू करायचं आहे. याप्रमाणे अशी आता मी पूर्णपणे टिप मारून घेत आहे. तर याप्रमाणे आपण आता एक साईडला असे टिप मारून घेत आहे आणि शेवट आल्यानंतर ही जी टाचपिन आहे ती टाचपिन आपण काढून टाकायची. तर पाऊस 1-2 इंच सोडायचे याप्रमाणे असं 2-2 इंच सोडून याप्रमाणे एक साईडला अशी पूर्णपणे पहिल्यांदा टिप मारून घेतलेली आहे. आता नंतर मग आपल्याला आता बॉक्स बनवायचे आहेत. तर पहा याप्रमाणे आता आपण बॉक्स बनवत आहोत. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स, हे 2-2.5 इंचाचे बॉक्स याप्रमाणे पूर्ण गोधडीला आता मस्त बनवून घेतल्यानंतर एकदम आपली गोधडी, आपली जी मॅट आहे ती एकदम मस्त अशी दिसणार आहे. तर पहा याप्रमाणे आपण असे आता मस्त असे बॉक्स ह्याला बनवून घेतले, मॅटला असे बनवून घेतलेले आहेत. तर हिची मागची बाजू पहा, मागची बाजू पण अशी आलेली एकदम मस्त झालेली. तर हिचं आता आपण काय करू, आता आपल्याला शेवटचं काम फक्त बॉर्डर लावायचं आपलं काम राहिलेलं आहे. तर पहा याच्यामध्ये थोडीशी जो जास्तीचा भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर याप्रमाणे असं फोल्ड करून किंवा असं डायरेक्ट कापलं तरी चालेल. जो काही जास्तीचा भाग असेल तो असा आपण कट करून टाकायचा टावेलच्या मापाने. तर पाहू शकता याप्रमाणे आता आपण या गोधडीला बॉक्स वगैरे सगळे बनवून घेतलेले आहेत. तर पहा याप्रमाणे ही जी पांढरी साडी आहे तिची आपण आता गोट बॉर्डर लावत आहोत. तर 7-8 इंचाची पट्टी पारून याप्रमाणे असं घेतलेलं आहे. तर गोट लावताना पहिल्यांदा अशी उलट्या साईडने ठेवायची असते साडी आपल्याला, नंतर मग आपल्याला सर्व साईडने फिरून घ्यायचं असतं. तर 2 इंचाचे गोट लावतो आपण, 2 इंच सोडून अशी टीप इथं मारत आहोत. तर आता आपल्याला ह्याला सरळ साईडला फिरून घ्यायचं आहे. तर पहा याप्रमाणे उलट्या साईडने लावली, त्याला सरळ साईडला आपण फिरून घेतलेली. ह्याला सरळ साईडला फिरून याप्रमाणे असं आपल्याला जिथं आपण पहिली टीप मारलेली आहे तिथंच पहिलं ह्याला बॉर्डरवरती ठेवून टीप मारायची आहे. तर पाहू शकता एका बॉर्डरवरती आपण याप्रमाणे असे 3 टीप मारत असतो. 1, 2, 3 टीप मारतो आणि त्याचे कोणी पण आता याप्रमाणे असा 4 साईडला आपण दाबून घेतलेले आहेत. तर सर्व आता साईडला आता याप्रमाणे टीप मारून घ्यायला. तर पहा याप्रमाणे आपली ही जी मॅट होती हिचं पूर्णपणे काम झालेलं आहे. तर पाहू शकता कशी एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर जुना टावेल होता, जुना टावेल फेकून देण्यापेक्षा त्याला साडीचा कवर लावून याप्रमाणे अशी आपण मॅट बनवलेली आहे. तर या मॅटचा उपयोग मला जॉब करताना किंवा जेवण वगैरे करताना खाली अंथरून याच्यावरती जेवण वगैरे पण करता येईल. आणि चांगलीच एकदम जाड झालेली आहे, उबदार झाली. याच्यामध्ये टॉवेल टाकला त्याच्यामुळे एकदम मस्त अशी जाड झालेली आहे. तर पहा ही मागची बाजू आहे आणि सरळ साईडला पण बघा एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर जुन्या टॉवेल पासून असं एकदम मस्त अशी मॅट बनवलेली आहे.
आणि खूप अशी मस्त आणि जाड झालेली आहे आणि दिसायला पण एकदम मस्त आकर्षक वाटत आहे. तर आज बनवलेली मॅट आपल्याला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.